नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. 100 कोटींचा भूखंड आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला देण्याच्या शासन निर्णयावर उद्या होणार सकल मराठा समाजाची कोल्हापुरात बैठक. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये प्रसंगी मैत्रीपूर्ण लढत, पण भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा बळी जाऊ दिला जाणार नाही, नामदार चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली भूमिका. कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमधील जनजीवन पूर्वपदावर, खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त कायम. सरकारी शाळा टिकवण्यासाठी शाहूंच्या नगरीतून लढा उभारावा, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र कुंभार यांचं आवाहन. आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप, गेल्या 12 तासात पंचगंगेच्या पाणी पातळीत 3 फूट 2 इंचांनी घट. परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची मांदियाळी भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले, भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या. भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा स्वराज्य भवनसाठी मागणी करण्यात आलेला सुमारे 100 कोटींचा भूखंड आमदार अशोकराव माने यांच्या महिला औद्योगिक संस्थेसाठी देण्याचा निर्णय झालाय. या विरोधात सकल मराठा समाजानं आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाची उद्या बैठक होणार असून पुढील आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि सातारा ही दोन्ही जिल्हे मराठ्यांच्या राजधानीची ठिकाणं आहेत. या दोन्ही जिल्ह्यात 50% अधिक मराठा समाज राहतोय. मात्र या ठिकाणी मराठा भवन नाही, याची उणीव वारंवार मराठा समाजाला भासतीये. यामुळं मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीनं कोल्हापूर शहरातील रिव्हिजनल सर्वे नंबर 679/3 ही हॉकी स्टेडियम नजीक 6 एकर जागा मराठा भवनसाठी देण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय तसंच राज्याच्या महसूल विभागाकडे पाठवण्यात आला होता. यासाठी गेली 15 वर्ष सातत्यानं पाठपुरावा सुरू होता. सकल मराठा समाजानं या ठिकाणी मराठा भवन उभारण्यासाठी देणगी स्वरूपात कोट्यावधी रुपयांचा निधीही गोळा केलाय. मात्र आमदार अशोकराव माने यांनी याच भूखंडाची मागणी त्यांच्या महिला औद्योगिक संस्थेसाठी केली आहे. त्यानंतर शासनानं हा सुमारे 100 कोटींचा भूखंड संबंधित संस्थेला दिल्यानं सकल मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झालाय. मराठा स्वराज्य भवनसाठी मागणी केलेला भूखंड कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यात आल्यानं याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. त्यामुळं या संदर्भात उद्या सोमवारी 25 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता शाहू स्मारक भवनमध्ये सकल मराठा समाजाची व्यापक बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. मात्र आमदार अशोकराव माने यांनी मोठ्या मनानं हा भूखंड मराठा स्वराज्य भवनसाठी द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. लोकांनी ठरवलं पाहिजे की आपलं मराठा भवन का होत नाही, कोण कोण आडवं पडते आणि आम्हाला मराठा 50%च्या वर असताना आम्हाला मराठा भवन बांधायला काय अडचण नाही आहे. त्यांनी सांगावं की तुम्हाला आम्ही जागा देणार नाही, काय करणार नाही, तरी आम्ही आमच्या पायावर उभं राहून आम्ही करून दाखवू, एवढी आमची जिद्द आहे. त्यासाठी हा पण एक आपले सरकार मान्य किंवा हे मराठा आरक्षण तापलं असताना आम्हाला डिवसणं हे सगळ्यांना ह्या सत्तेच्या लोकांना भागात पडेल. मराठा समाजाच्या भवनसाठी हा भूखंड देऊ करावा. तसेच या संदर्भातील पुढील निर्णय घेण्यासाठी उद्या मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट, वसंतरावजी मुळीक यांच्या नेतृत्वाखाली
शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी व तरुण यांच्यामध्ये बैठक होणार आहे व ह्या बैठकीमध्ये या संदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येईल. रिव्हिजनल सर्वे नंबर 679/3 हा भूखंड शहरातील मोक्याच्या ठिकाणी आहे. आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला पर्यायी भूखंड उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय मराठा स्वराज्य भवनसाठी 2015मध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला होता, तर 2016मध्ये आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेनं भूखंड मागणीचा प्रस्ताव पाठवला. तरी देखील कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला हा सुमारे 100 कोटींचा भूखंड दिल्यानं मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची दौलत असलेला दौलत साखर कारखाना सध्या अथर्व इंटरट्रेड कंपनी चालवत आहे. मात्र दौलत ताब्यात घेतल्यापासून त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. आता राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं कारखान्याची मालमत्ता विक्रीला काढली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना उमटतायत. चंदगड तालुक्यातील ओसाड माळावर उभा राहिलेला दौलत साखर कारखाना म्हणजेच इथल्या शेतकऱ्यांचं स्वप्न. उभारणीनंतर ही दौलत त्यांचीच आहे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटू लागलं. त्यानंतर 1997च्या सुमारास कारखाना विस्तारीकरण आणि पार्टिकल बोर्ड प्रकल्पासाठी म्हणून तत्कालीन संचालक मंडळानं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून कर्ज घेतलं. पण हा कारखाना फायद्यात न चालल्यानं कारखान्याच्या अधोगतीला तिथूनच सुरुवात झाली. कारखाना काही वर्षात कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला. 2019 साली जिल्हा बँकेनं आपल्या थकीत कर्जासाठी कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन कारखाना भाडेतत्वावर चालवायला दिला. कोल्हापुरातील अथर्व इंटरट्रेड कंपनीनं 162 कोटींच्या कर्जाची जबाबदारी स्वीकारून 39 वर्षांच्या करारानं हा कारखाना भाडेतत्वावर चालवायला घेतला. 5 वर्ष त्यांनी कारखाना उत्तमरित्या चालवला. मात्र या काळात त्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं. प्लायवूड उद्योगासाठी घेतलेलं 18,08,95,000 रुपयांची मुद्दल आणि त्यावरील व्याज मिळून सुमारे 45 कोटी रुपयांच्या थकीत रकमेसाठी 2 दिवसांपूर्वी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं लिलावाची नोटीस काढली आहे. ही नोटीस कारखान्याच्या नोटीस फलकावर चिकटवण्यात आली आहे. 9 ऑक्टोबर रोजी लिलाव पद्धतीनं विक्री करणार असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलंय. यापूर्वी देखील अशीच नोटीस कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं लावली होती. तेव्हा कामगार आणि बँक प्रशासन यांच्यात तुफान झटापट झाली होती. आता या नव्या नोटिसीमुळं शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संतापाच्या भावना उसळल्यात. दौलत कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. आज लिलावात गेला तर भविष्यात कुठलाही सहकारी प्रकल्प उभा राहणार नाही. हा कारखाना सहकारातून राहून सभासदांच्याच मालकीचा राहावा, दौलत शेतकऱ्यांची राहावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असं शेतकरी म्हणतायत. सहकारामधील दौलत सहकारी साखर कारखाना एवढं कर्ज घेऊन ज्या मालकाने चालू केलेला आहे असा चालू राहिलाच पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये कोणी विघ्न आणत असतील तर ते आम्ही शेतकरी आणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पार्टिकल बोर्डाला जप्तीचा आदेश लागू झाला असेल तरी तो पण आणून पाडल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत आम्हाला सहकारामध्ये दौलत सहकारी कारखाना टिकवायचा आहे. आमचा दौलत कारखाना 2019 म्हणजे 11 वर्ष बंद होता. त्यानंतर खोराटे साहेबांनी 2019 साली चालवायला घेतला. तो व्यवस्थित चालवायलेत, शेतकऱ्यांचे देणे द्यायलेत, परत कामगारांचे पगार टायमात द्यायलेत. आणि त्यामुळे इतर लोक काहीतरी उगीच काहीतरी जप्ती हाणून आता कारखाना बंद पडण्याच्या दृष्टिकोनात आहेत. तर ते आम्ही काही शेतकरी किंवा आणि सभासद आणि कामगार हे काय आम्ही काही चालू देणार नाही. हे आम्ही योग्य ते आम्ही ते त्यांना धडा सांगू. काही राजकारणी लोक म्हणाले का काय त्यांच्या हातानं होता सोडा. आणि 11 वर्ष कारखाना बंद होता तेव्हा काय तेव्हा काय मिळालं नाही. दैव म्हणून हिंडलोय. कुठे 4 असो कवडे असो ते घेऊन खरडीच्या खरडी पुन्हा तरी देऊन पाडतात. काय आता कारखाना चालू आहे का नाही व्यवस्थित? आहेच की. आता 2-4 वर्ष बरं झालं की आमचं घर. आता आम्हाला तिकडे हल्लीच पळवा, कुठे ह्याच पळवा, कुठे फक्त ते कोण पाडणार आहे ते. आमच्या जी कलची उपाय आहे ती काय ती बोलतात असेल.
पण आम्ही सुरुवातीमध्ये काय झाले आमचं ते आम्हाला ठाऊक आहे. काय झालं तुमचं? राबवून केले व्हायचं हां. हे आपणास आमचं हे संरक्षण होतं. बंद पडलेला कारखाना चालू झाला हेच महत्त्वाचं. त्याच्या अगोदर बंद होता, केवढं नुकसान झालं, काय झालं हे लोकांनी 4 वर्ष अनुभवले नाहीत. मग ह्याच्या अगोदर ती लोक कुठे गेली? कारखाना ज्यावेळेस बंद होता त्यावेळेला ती लोक कुठे गेली? त्यावेळेला जर का तुम्ही प्रयत्न केला असता तर आज ही वेळ आलीच नसती ना. त्याच वेळेस जर का तुम्ही काय करायचं तुम्ही चालू करायचा होता. मग ही नोटीसला तुम्ही नाही, कशा ते पद्धतीने काय बघताय? आहे, आता म्हणजे खोराटे साहेबांच्या पाठीमागे सभासद म्हणून लोक ही उभे राहणारच, ठामपणे उभे राहणार. शेतकऱ्यांची दौलत शेतकऱ्यांचीच राहिली पाहिजे, त्यांच्या पाठीशी आम्ही आहे. दौलत साखर कारखान्याची लिलाव नोटीस आणि त्यावरून शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संतप्त भावना पाहता चंदगडमध्ये पुन्हा एकदा सहकाराचं आंदोलन उभं राहू शकतं. त्यामुळं प्रशासनानं यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमध्ये शुक्रवारी रात्री डिजिटल फलक आणि साऊंड सिस्टीम लावण्यावरून 2 गटात राडा झाला होता. त्यानंतर काल दुपारी दोन्ही गटाच्या प्रमुख मंडळींनी एकत्र येत या वादावर पडदा टाकलाय. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. हळूहळू या परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. शुक्रवारी रात्री उशिरा कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरातल्या राजेबाग स्वार मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावण्यात आलेल्या डिजिटल फलक आणि साऊंड सिस्टीमवरून 2 गटात राडा झाला होता. यावेळी दोन्ही बाजूंच्या जमावानं केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं होतं. तर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक जखमी झाले होते. दरम्यान शनिवारी दुपारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही गटाच्या प्रमुख मंडळींनी एकत्र येत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना समज दिल्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आला. आज या परिसरात तणावपूर्ण शांतता होती. खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सध्या हळूहळू या ठिकाणचे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या दंगली प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी 200हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांची लवकरच धरपकड करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. समाजातील विविध प्रश्नांवर वास्तववादी लिखाण करून त्याचं अभ्यासपूर्ण प्रदर्शन आज करवीर नगर वाचन मंदिरात भरवण्यात आलं होतं. व्यसनाधीनता, ई-कॉमर्स खरेदी, कोल्हापूर शहरातील रस्ते, तरुणांची बेरोजगारी असे विविध प्रश्न आणि कोल्हापुरातील समस्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासाचं विश्लेषण या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणींनी त्यांच्या वास्तवातील विषयांचा अभ्यास केलाय. त्यांच्या भोवतालातील हे अभ्यास शक्य तेवढे स्थानिक मिळवलेल्या माहितीवर आधारित आणि विश्लेषणात्मक आहेत. या अभ्यासाची मांडणी सोपी, सुलभ, स्पष्ट आणि सामान्यांना, विशेषतः तिथल्या स्थानिक लोकांना, लोकसमूहांना समजेल अशी आहे. या अभ्यास प्रदर्शनाचं आयोजन करवीर नगर वाचन मंदिरामध्ये करण्यात आलं होतं. व्यसनाधीनता, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून केलेली खरेदी, कोल्हापूर शहरातील रस्ते, तरुणांची बेरोजगारी असे विविध प्रश्न आणि कोल्हापुरातील समस्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासाचं विश्लेषण मांडण्यात आलं होतं. अभ्यासकचे स्वप्नील आंबुरे, ऋतुजा काबाडी आणि प्रथमेश मुरुकटे यांनी या अभ्यास प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. समाज म्हणून आपलं सध्याचं ग्रामीण आणि शहरी वास्तव आपण पाहतोय. त्यातही सामाजिक, भौतिक, आर्थिक आणि राजकीय वास्तव फारच अस्वस्थ करणार आहे. या वास्तवाची नेमकी आणि तथ्याधारित नोंद घेतली जाते किंवा नाही याविषयीचं नेमकं आणि पुरेसं आकलन आपल्यालाच असतंच असं नाही. त्यामुळे एकूणच भोवतालच्या घटक घटनांची, प्रक्रियांची आणि व्यवस्थांची जी काही समज असते ती बऱ्याचदा अपुरी किंवा वरवरची असते. या वास्तवाची पुरेशी समज विकसित होण्यासाठी हे अभ्यास प्रदर्शन लोकांना उपयुक्त ठरलं. बांधकाम सुरू असताना शेजारील घराची भिंत पडून ढिगाऱ्याखाली सापडल्यानं 5 जण जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटे इचलकरंजीतील तोरणानगरमध्ये घडली आहे. यावेळी प्रापंचिक साहित्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या घटनेस जबाबदार बांधकाम मालक नानासो शिवाजी वायदंडे यांच्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी जमीर शमशुद्दीन गोलंदाज यांनी फिर्याद दिली आहे. इचलकरंजी शहरातील जमीर गोलंदाज हे सेंट्रिंग कामगार असून ते सहारा निवारा कॉलनीत भाड्याच्या घरात राहण्यास आहेत. त्यांच्या घरालगतच नानासो वायदंडे यांच्या मालकीचं RCC बांधकाम सुरू आहे.
जमीर गोलंदाज, त्यांच्या पत्नी जबीन गोलंदाज, मुलगा अमन, मुली आलिया आणि आलिशा तसंच शहाबुद्दीन गोलंदाज हे गाढ झोपेत असताना शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोलंदाज राहण्यास असलेल्या घराची भिंत अचानकपणे कोसळली. त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्यानं 5ही जण जखमी झाले. तर घरातील टीव्ही, फ्रीज, कपाट आणि प्रापंचिक साहित्याचं जवळपास 50,000 रुपयांचं नुकसान झालंय. या घटनेस कारणीभूत नानासो वायदंडे यांच्यावर जमीर गोलंदाज यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागामार्फत एक अनोखा उपक्रम राबवत डॉल्बी आवाजाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात आली. साऊंडचा झटका, नवजात बालकांना फटका, बेभान जोश, श्रवण दोष, आवाज मोठा, आरोग्याला तोटा, गणपती बाप्पा मोरया, गणेश उत्सव डॉल्बीमुक्त करूया अशा आशयाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी नागरिकांचं प्रबोधन केलं. कोल्हापूरमधील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत विद्यार्थ्यांनी समाज जागृतीसाठी एक अनोखा उपक्रम राबवला. या विद्यार्थ्यांनी डॉल्बीच्या आवाजाविरोधात जागरूक हाक दिली. डॉल्बीच्या आवाजाचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बिंदू चौक इथं विद्यार्थ्यांनी फलकाच्या माध्यमातून जनजागृती केली. साऊंडचा झटका, नवजात बालकांना फटका, बेभान जोश, श्रवण दोष, आवाज मोठा, आरोग्याचा तोटा, गणपती बाप्पा मोरया, गणेश उत्सव डॉल्बीमुक्त साजरा करूया अशा आशयाचे फलक घेऊन हे विद्यार्थी ये-जा करणाऱ्या नागरिकांचं प्रबोधन करत होते. डॉल्बीमुळं कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता, हाय ब्लड प्रेशर, लेसर लाईटमुळं डोळ्यांना होणारे इजा, कायमचं अंधत्व येण्याची शक्यता, डेसिबल म्हणजे काय, कोणत्या क्षेत्रासाठी किती डेसिबल मर्यादा याविषयी प्रबोधन करण्यात आलं. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. यावेळी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संजय लठ्ठे, डॉक्टर गणेश नवाथे, डॉक्टर सुमय्या इनामदार, प्राध्यापक अविनाश गायकवाड, प्राध्यापक अनुराध गोरे, प्राध्यापिका प्रज्ञा पाटील, डॉक्टर कल्याणी खंडाळे, प्राध्यापिका मयुरी बराले, गणेश माने, प्रशांत पाटील, पुंडलिक हरेर, विद्यार्थी प्रतिनिधी ऋषी डोंगरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त मातीची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचा विशेष उपक्रम राबवण्यात आला. यामधून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कोल्हापूरमधील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त मातीची पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवण्याचा विशेष उपक्रम राबवण्यात आला. पीओपीच्या गणेश मूर्तींमुळं पर्यावरणाची मोठी हानी होते. याची जागृती शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये आपल्या परिसरातील उपलब्ध साहित्यांमधून विद्यार्थ्यांना स्वतः घरी गणपती तयार करता यावेत यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कला शिक्षक प्रशांत जाधव, सुनील गोंधळी आणि रोहित कुंभार यांनी विद्यार्थ्यांना याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. उपलब्ध माती, कागदाचा लगदा आणि खळ यांचा वापर करून हे इको फ्रेंडली गणपती तयार करण्यात आले. या माध्यमातून प्रदूषण कसं कमी करता येईल याची माहितीही दिली. यावेळी मुख्याध्यापक GS जांभळीकर, PM जोशी, राजेश जाधव, डॉक्टर विदुला स्वामी, सविता साळोखे आदी उपस्थित होते. सण उत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपासण्याचं काम प्रत्येकानं करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केलं. उत्तुरे फाउंडेशनच्या वतीनं गतवर्षी आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. कोल्हापुरातील राजारामपूर इथल्या स्वर्गीय उत्तम उत्तुरे फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सव काळात घरगुती गणेश सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. उत्तुरे फाउंडेशनच्या वतीनं गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज राजारामपूर इथल्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सण आणि उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येकानं आपली संस्कृती जपली पाहिजे ह्या हेतूनच उत्तुरे फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी घरगुती गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असल्याचं सांगितलं. यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, हाजी असलम सय्यद यांच्या हस्ते गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेते रोहन हातकर, ऋतुराज तांबेकर, अनुराग घोलपे,
प्रताप रोकडे, रोहन कांबळे यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. या बक्षीस वितरण सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, मंजित माने, सनराज शिंदे, अनिल कदम, संग्राम निंबाळकर, रीमा देशपांडे, अमृता जाधव, स्मिता गायकवाड, शिल्पा संकपाळ, माधुरी जाधव, माधुरी लोणारे, शुभांगी साळुंखे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. बोरपाडळी इथल्या संजीव सहकारी औद्योगिक संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विरोधी पॅनेलचे सर्वच्या सर्व म्हणजे 16 उमेदवार कलम 40(क) नुसार अपात्र ठरलेत. 2 वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं केलेल्या बेकायदा ठरावामुळेच सर्व उमेदवार अपात्र ठरले असल्याचा आरोप होत असून तो ठराव रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची मागणी होती आहे. या मागणीचं निवेदन जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आलंय. मागणी मान्य न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यांनी ठराव केला. त्या ठरावानुसार संस्थेचे गॅस कनेक्शन असलेल्यांनाच निवडणुकीला उभं राहता येणार होतं. त्यावेळी ही बाब कुणाच्या लक्षातही आली नाही. 2 वर्षानंतर याच ठरावाच्या आधारे विरोधी पॅनलमधील सर्व उमेदवार निवडणुकीसाठी अपात्र ठरले. सर्व बाजी पलटी झाली आणि विरोधक गोंधळात पडले. हा प्रकार घडलाय पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथील संजीव औद्योगिक संस्थेच्या बाबतीत. सहकार तत्वावर चालणाऱ्या संजीव औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना 1995च्या सुमारास झाली. यासाठी परिसरातून, जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरून भागभांडवल गोळा करण्यात आलं. संस्थेची सभासद संख्या 2045च्या आसपास आहे. स्थापनेपासून आतापर्यंत गॅस निर्मिती करून तो घरोघरी वितरित करण्याचं काम चालूच झालं नसल्याचं सांगण्यात येतंय. इथं कामगारही नेमण्यात आलेत, पण त्यांचा पगारही दिला नसल्याचं कामगार सांगतात. त्यामुळं संस्थेत नेमकं काय चाललंय हे सभासदांना कळत नव्हतं. संचालक मंडळाची निवडणूक लागली की ती लढवून सत्ता मिळाली की संस्था सुरळीत सुरू करायची असं सभासदांनी ठरवलं. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी मध्यंतरी एक चांगलाच डाव टाकला. जे संस्थेचे गॅस कनेक्शन धारक नाहीत त्यांना निवडणुकीला उभं राहता येणार नाही असा ठराव 30 एप्रिल 2023 रोजी संमत केला. पण हा ठराव बेकायदा असून तो चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. एकूण सभासद संख्या 2045 असताना त्या सभेवेळी फक्त 152 सभासदांच्या सह्या होत्या. त्यामध्ये सुद्धा मृत सभासदांच्या सह्या बोगसपणे करण्यात आल्या होत्या. 1.5-2 वर्षानंतर म्हणजे काही दिवसांपूर्वी या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली. या निवडणुकीसाठी विरोधी पॅनेलमधल्या 16 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पण त्या ठरावामुळं कलम 40(क) नुसार या सर्व 16 जणांना अपात्र ठरवण्यात आलं आणि सत्ताधाऱ्यांचा बिनविरोध पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रकारानंतर संतापलेल्या विरोधकांनी उपजिल्हा निबंधक कार्यालयावर वरिष्ठ कार्यालयांमध्ये दाद मागितली, पण त्यांची दखल कुणी घेतली नाही. 30/4/2023ला तो ट्रॉ पास केलेला आहे. जे ट्रॉ चुकीच्या पद्धतीने केलेलं ते आम्ही डिटेल निवडणूक अधिकारी सचिव गडकरी साहेबांना दिलेलं आहे, डीडीला दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. सगळ्यांना पत्र देऊन पण चुकीच्या पद्धतीने हे संस्थेचा कारभार चाललेला आहे. त्या पद्धतीने इलेक्शन हे रद्द करून परत फिर इलेक्शन घ्यावे ही आमची मागणी असणार आहे. दुसरी मागणी म्हणजे त्या पद्धतीने झालेला ट्राव, त्या ट्रावमध्ये मैत माणसाच्या सह्या दाखवलेल्या आहेत. त्या सह्याच्या संदर्भामध्ये कुठल्याच DDRनं चौकशी न करता आमच्या उमेदवारांना अपात्र करून त्या पद्धतीने आम्हाला दिशा न्याय मागायची केली असताना तरी पण कुठली DDR कोर्टात जावा म्हणतात. आम्हाला कोर्टात आम्हाला जायचं नाही. या संदर्भात लोकशाही संघर्ष सेना या संघटनेनं नुकतीच उपजिल्हा निबंधकांची भेट घेतली आणि तो वादग्रस्त ठराव रद्द करा आणि फेरनिवडणूक घ्या अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. अन्यथा या अन्यायाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. यावेळी विकास पाटील, बबन सरोटे, महादेव चव्हाण, सुरेश माधव, आप्पा मोरे आदी उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ.
बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. भारताची एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं केलं अभिनंदन. भारताचा कसोटी क्रिकेटचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पुजारी 8व्या क्रमांकावर. भाजपच्या एकाही आमदार मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका, आरक्षण दिल्याशिवाय त्यांना सुट्टी नाही, मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार. महायुती सरकारनं दिवाळखोरीकडे वाटचाल केली, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, गणेशोत्सवासाठीच्या गाड्या उशिरा, प्रवाशांचे हाल. कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर खिंडी भरवडे घाटात ब्रेक निकामी झाल्यानं 4 चाकी वाहन रस्त्याच्या बाजूला पलटी झालं. या अपघातात एक महिला आणि मुलगी जखमी झाली असून वाहनाचं मोठं नुकसान झालंय. कणकवली इथं सराव करणारे डॉक्टर दत्तात्रय महादेव कारंडे हे आपल्या मूळ गावी पंढरपूरला जात होते. राधानगरी कोल्हापूर राज्यमार्गावर खिंडी भरवडे घाटात त्यांच्या 4 चाकी वाहनाचा अचानक ब्रेक निकामी झाला. त्यामुळं त्यांचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं 4 चाकी रस्त्याच्या एका बाजूला जाऊन पलटी झाली. या अपघातात डॉक्टर कारंडे यांची पत्नी आणि लहान मुलगी जखमी झाली आणि वाहनाचंही मोठं नुकसान झालंय. या अपघाताची माहिती मिळताच खिंडी भरवडे इथले स्थानिक नागरिक यांनी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी जेसीबीच्या सहाय्यानं 4 चाकी वाहन बाहेर काढण्यात आलं. इचलकरंजीतील रवींद्र कोंडेकर याच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी आप्पा कलढोणे याला शिवाजीनगर पोलिसांनी गजाआड केलंय. आज त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील गणेशनगर परिसरात राहणारा रावजी कोंडिगरे आणि त्याचा मित्र आप्पा कलढोणे हे दोघे एकाच बारमध्ये बसून मद्यपान करत होते. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. बारच्या बाहेर पडल्यानंतर हा वाद पुन्हा वाढला. यावेळी आप्पा यानं कोंडिग्रेवर धारदार शस्त्रानं हल्ला चढवला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमी कोंडिग्रेला उपचारासाठी IGM रुग्णालयात दाखल केलं. या हल्ल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कोंडिग्रेचा मित्र आप्पा कलढोणे याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केला असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये प्रसंगी मैत्रीपूर्ण लढत होईल, पण भाजपच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा बळी जाऊ देणार नाही. या निवडणुकीत महायुतीची तालुकावार गणितं वेगवेगळी असतील अशी भूमिका उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली आहे. राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपमधून जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडेच उमेदवार असतील अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथं भाजपचे संभाजी आरडे यांच्या माध्यमातून गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव साजरे करणाऱ्या 112 मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या पुतळ्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती झाली, परंतु या निवडणुकीवेळी राबणारे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये न्याय देणं गरजेचं आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रसंगी महायुती बाजूला सारून भाजपच्या निष्ठावंतांना न्याय देणार असल्याचं सांगून राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडेच उमेदवार असतील अशी घोषणाही त्यांनी केली. संभाजीराव आरडे हे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे आणि त्यांना मतदान करा. मग आता मुद्दा येतो की बा महायुती लढणार असाल, जागांचं वाटप पुढे झालंय, महायुतीतच लढणार आहोत, पण माझ्या नेत्यांच्या तिकटांच्या बाबतीमध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. संभाजी आरडे माझा नेता आहे,
मग तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण पण होईल, काय चाललं जातं. तालुका वाईज गणितं असतील वेगळी. हां, चंदगड तालुक्यात वेगळं, राधानगरी तालुक्यात वेगळं, कोल्हापूर शहरात वेगळं. लोकसभा आणि विधानसभा ही युती म्हणून लढायचं असतं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तो कार्यकर्ता तो तुमच्या निवडणुका पार पाडतो, लोकसभा आणि विधानसभेच्या. त्याच्या निवडणुकीला त्याच्या मागे उभं राहायला नको का? आणि म्हणून युतीच मध्ये लढणार, पण युतीमध्ये लढताना कार्यकर्त्याचा बळी जाऊ देणार नाही. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आर्डे यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आजच्या तरुणांनी अंगीकारण्याची गरज व्यक्त केली. यासाठीच तरुण मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी नाथाजी पाटील, लहुजी जरग यांची भाषणं झाली. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य FT जाधव, डॉक्टर सुभाष जाधव, रवीश पाटील कौलवकर, स्वप्नील जरग, बाबा महाडिक, विलास रणदिवे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. जयसिंगपूर इथल्या राजीव गांधीनगर झोपडपट्टीधारकांचं 50 वर्षापासूनचं स्वप्न पूर्ण झालंय. या ठिकाणच्या रहिवाशांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लागलाय. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आलं. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथल्या राजीव गांधी नगर झोपडपट्टीमधील कुटुंब अनेक वर्षांपासून इथं राहत आहेत. मात्र या जागेचं प्रॉपर्टी कार्ड निघत नव्हतं. या ठिकाणच्या रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या रहिवाशांना प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांच्या प्रयत्नातून इथल्या रहिवाशांचं 50 वर्षापासूनचं स्वप्न साकार झालं असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आलं. यावेळी प्रॉपर्टी कार्ड मिळालेल्या झोपडपट्टीधारकांनी समाधान व्यक्त केलं. याप्रसंगी मुख्याधिकारी श्रीमती टीना गवडी यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिक उपस्थित होते. कोल्हापुरातील जरगनगरमधील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या शाळेला बालाजी डेव्हलपर्सचे प्रमोटर इंद्रजित डुबल यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत 43 इंची स्मार्ट अँड्रॉइड TV भेट दिलाय. यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. याआधी डुबल दाम्पत्यानं शाळेतल्या 70 विद्यार्थ्यांना स्टीलच्या बाटल्यांचं वाटप करून पर्यावरणपूरक उपक्रम राबवला होता. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रशासन अधिकारी DC कुंभार यांनी डुबल दाम्पत्याच्या दातृत्वाचं कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल असं सांगितलं. यावेळी मुख्याध्यापिका नीता ठोंबरे, अपर्णा देसाई, सुयोग फुटाणे, संजय देसाई, सुमित कुलकर्णी, मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक निवड चाचणीसाठी मुरगुडमधील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या महिला कुस्तीगीर अपेक्षा पाटील आणि अमृता पुजारी यांची निवड झाली आहे. या दोन्ही कुस्तीगीरांना 65 किलो आणि 68 किलो गटात 23 वर्षाखालील महिला कुस्तीगीरांच्या जागतिक निवड चाचणीत संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जरगनगरमधील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या शाळेनं केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. याचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रशासन अधिकारी DC कुंभार, गटशिक्षणाधिकारी अर्चना पाथरे, बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी मुख्याध्यापिका नीता ठोंबरे, शिवाजी पाटील, युवराज सरनाईक, संजय पाटील, वर्षा पाटील, सुभाष मराठे, सुजाता खोत, वंदिता महाडिक, सुनील रावते आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील कुष्ठरोग विभागाच्या वतीनं भाई माधवराव बागल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कुष्ठरोग विषयक मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांची कुष्ठरोग विषयक शारीरिक तपासणीही करण्यात आली. याप्रसंगी टेमलाईवाडी परिसरात कुष्ठरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी डॉक्टर हेमलता पालेकर, प्राचार्या कोळेकर, पर्यवेक्षक AN शास्त्री, RK पवार, MB पाटील आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आजही पावसाची उघडीप राहिली. गेल्या 12 तासांमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत तब्बल 3 फूट 2 इंचांनी घट झाली आहे. जिल्ह्यातील 31 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगानं घट होती आहे.
आज पहाटे 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 37 फूट होती, तर सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी घट होऊन 33 फूट 10 इंचांवर पोहोचली आहे. गेल्या 12 तासांमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत तब्बल 3 फूट 2 इंचांनी घट झाली आहे. धरण क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीतही घट सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात केवळ 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील काही राज्यमार्ग बंद होते. मात्र पुराचं पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरून वाहतूक सुरळीत झाली आहे. अजूनही 31 बंधारे पाण्याखाली आहेत. करवीर तालुक्यातील सांगरूळ ते म्हारूळ दरम्यानचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा धोकादायक बनलाय. भराव खचल्यानं या बंधाऱ्याला धोका निर्माण झालाय. त्यामुळे या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी होतीये. करवीर तालुक्यातील बारावाडी परिसरात ठिकठिकाणी हरवळ ओढ्यावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. 1985 ते 90 या काळात अशा पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील बागायत आणि जिरायत शेती सिंचनाखाली आली होती. कालांतरानं रस्ते झाल्यानंतर या बंधाऱ्यांचा प्रवासी वाहतुकीसाठी उपयोग होऊ लागलाय. या बंधाऱ्यावरूनच साखर कारखान्यांची अवजड ऊस वाहतूक होत असते. तसंच करवीर तालुक्यातील सुमारे 40 गावांची रहदारी याच बंधाऱ्यावरून सुरू आहे. अशा आयुर्मर्यादा संपलेल्या बंधाऱ्यांचे पिलर धोकादायक बनले आहेत. त्याचबरोबर अतिवृष्टी झाल्यानं भराव खचू लागले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. हा आपला सांगरूळ मारूळ दरम्यानचा हरवळ नाल्यावरचा हा बंधारा आहे. म्हणजे मंदिराचा आमदार होते त्यावेळेला केटीवेरून मंजूर झाला होता. तो थोडा आमचे वडील त्यावेळेला सरपंच होते, त्यांनी ते बंधाऱ्याच्याकडनं परत एक्स्ट्रा फंड लावून हा वाहतुकीसाठी म्हणून त्यावेळेला तयार करून घेतला. परंतु तो आत्ताच्या परिस्थितीला आता जर वाहतूक बघितली तर आता म्हणजे अरुंद असल्यामुळं त्याचं रुंदीकरण होणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेला पावसाळ्यामध्ये पूर येते त्यावेळेला कोगेज धरण असेल किंवा बीडचं धरण असेल, सगळ्या धरणावर पाणी येते. त्यावेळेला एकमेव हा सगळा म्हणजे अगदी धामोडचा याच्यापासून धामोडपासून ते सगळे ह्या भागाला जोडणारा एकमेव रस्ता म्हणजे हा फार महत्त्वाचा रस्ता आहे. आणि या ठिकाणी फक्त हा एकमेव रस्ता चालू असतो त्यावेळेला. म्हणजे ज्यावेळेला बीड किंवा कोगेज धरणावर पाणी येते त्यावेळेला हा रस्ता एकमेव चालू असतो. त्यामुळे ह्या ब्रिजचं या केटीवेर म्हणून आहे तो, पण त्या धरणाचं रुंदीकरण होणं हे फार आता गरजेचं आहे. याच बंधाऱ्यात अनेक वेळा दुचाकी पडून अपघात झाले आहेत. त्यामुळे पाटबंधारे खात्यानं या बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये. कोगे बीड या पुलावर पुराचं पाणी आल्यानंतर या परिसरातील सर्व वाहतूक याच बंधाऱ्यावरून होत असते. सरकारी शाळा टिकवणं ही काळाची गरज आहे. यासाठी व्यापक लढा उभारावा लागेल असं प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी केलं. सरकारी शाळा, अनुदानित शाळा बचाव आणि मोफत शिक्षण न्याय हक्क परिषदेच्या वतीनं आयोजित व्यापक चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी विविध ठराव करण्यात आले. सरकारी शाळा, अनुदानित शाळा बचाव आणि मोफत शिक्षण न्याय हक्क परिषदेच्या वतीनं कोल्हापुरातील मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र कुंभार, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात शिवाजी माळकर यांनी सरकारच्या दुर्लक्षामुळं भविष्यात सामान्य, उपेक्षित पण बुद्धिमान वर्गाला शिक्षण मिळणं अवघड होणार असल्याचं सांगून यावर काय उपाययोजना सुचवता येईल यासाठी चर्चासत्राचं आयोजन केल्याचं सांगितलं. डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी शिक्षण व्यवस्था सुधारण्याचं काम गाव पातळीवरच होऊ शकतं असं सांगितलं. सरकारी शाळा टिकवणं ही काळाची गरज आहे. यासाठी शाहूंच्या नगरीतून व्यापक लढा उभारावा लागेल असं कुंभार यांनी सांगितलं. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करत सरकारी शाळा वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. याप्रसंगी प्राध्यापिका कविता मैत्री, सुदाम लगड, डॉक्टर अर्जुन कुंभार, अर्पित पटेल, सचिन घोरपडे, ॲडव्होकेट सूर्याजी पोटले, राजेश वरक, ज्येष्ठ नेते सुंदरराव देसाई, प्राध्यापिका अनुजा कांबळे, दिगंबर लोहार, सद्दाम मुजावर आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 100 कोटींचा भूखंड आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला देण्याच्या शासन निर्णयावर उद्या होणार सकल मराठा समाजाची कोल्हापुरात बैठक. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये प्रसंगी मैत्रीपूर्ण लढत, पण भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा बळी जाऊ दिला जाणार नाही, नामदार चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली भूमिका. कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमधील जनजीवन पूर्वपदावर, खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त कायम. सरकारी शाळा टिकवण्यासाठी शाहूंच्या नगरीतून लढा उभारावा, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र कुंभार यांचं आवाहन. आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप, गेल्या 12 तासात पंचगंगेच्या पाणी पातळीत 3 फूट 2 इंचांनी घट. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.